आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवसामध्ये काही बरंच कामकाज जे आहे ते पार पडलंय आणि आता त्यानंतर माझ्यासोबत पत्रकार बांधव आहेत. हिवाळी अधिवेशन किंवा कोणतंही अधिवेशन जरी म्हणलं तर एक पत्रकार सगळे या अधिवेशनाला येतात आणि वेगवेगळ्या चर्चा सहज चर्चा करतो. मात्र सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काय वाटतं आज दिवसभर जे चर्चा झाल्यात, कोणकोणत्या चर्चा झाल्यात? सर्वात महत्त्वाचा विषय आज हिवाळी अधिवेशन नागपूरला होत आहे आणि विदर्भासाठी हा हिवाळी अधिवेशन 1960 साली सुरू झाला. मोहम्मद फजल जे आहे ते आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी मागणी केली होती की विदर्भामध्ये अधिवेशन व्हायला पाहिजे आणि यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील 288 आमदार या ठिकाणी जमतात. विशेष म्हणजे पहिला दिवस होता आणि आपण बघितले कित्येक आमदार गैरहजर होते. शाळेचा पहिला दिवस असताना विद्यार्थीच गैरहजर राहण्यात, काही त्याच्यामधले शिक्षकही गैरहजर होते महत्त्वाचे. कोणी गणिताचा होता, कोणी विज्ञानाचा होता, म्हणजेच मंत्री गैरहजरही होते. काही हाच आता ते गैरहजर असण्याचं कारण इंडिगोच्या फ्लाईट रद्द झाल्या तीसुद्धा असू शकते आणि खूप साऱ्या अशा मागण्या असतात. आज विरोधी पक्ष नेता हा ठरवता आला नाही, हे खूप खंत आहे. कोणताही सभागृह असो देशाचा, ग्रामपंचायतचं सभागृह असो की जिल्हा परिषदचा असो, महानगरपालिकेचा असो, नगरपालिकेचा असो किंवा विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा सर्वोच्च सभागृह असो, तेथे विरोधी पक्ष नेता हा असायलाच पाहिजे. कारण त्याला कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टीला त्याला विरोध तर करता यायला पाहिजे. एका समूहाचा चंबू जो असतो तो विरोध करते ना एखाद्या गोष्टीला. सर्वच गोष्टी जर चांगल्या होत असणार तर मग विरोधी पक्ष कशाला असायला पाहिजे होतं सभागृहामध्ये. म्हणून विरोधी पक्ष हा 29 आमदार विरोधी पक्षाला हवे होते, परंतु ते म्हणजे विरोधी पक्ष होण्यासाठी होते नाही. म्हणून आज सभापती राम शिंदे, प्राध्यापक राम शिंदे यांनीसुद्धा त्याला म्हणजे दुजोरा दिला नाही की विरोधी पक्ष व्हावा. आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा, शेतकरी हा तर विचार इतका हवालादिल झाला आहे की आम्ही त्यांच्या शेततळ्यावर जाऊन, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे हाल बघितल्यावर राजीव, म्हणजे शेतकऱ्यांचे हार खऱ्या अर्थाने फार वाईट हाल आहे. आता जी काही मदत मिळाली आहे, मात्र ती मदत पुरेशी आहे का आणखीन मिळायला पाहिजे असं काय वाटतं? एकंदरीत बरीच मदत पोचली नाही अशी देखील चर्चा पाहायला. त्या उंटाच्या तोंडात जिरा म्हणू आपण त्याला, की मदत म्हणजे असं आहे की त्याला बस म्हणजे तुम्ही मारल्यासारखे करा, आम्ही रडल्यासारखे करू, अशी ही मदत आहे. आणि मला असं वाटते ज्या प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री यांनी जी घोषणा केली आहे, आमचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि विविध सर्व नेत्यांनी ज्या प्रकारे आंदोलन पुकारलं होतं आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. आणि 30 जूनला सर्व शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली तर म्हणणार खऱ्या अर्थाने या सरकारने शेतकऱ्याला न्याय दिला आहे. आता काय तुमच्या माध्यमाचं नाव एक सांगा आणि तुम्ही कुठून काम करता, हा परिचय आपल्या फॉलोअर्स वर्गाला, टीमला. मी नितेश किल्लेदार. मी पश्चिम विदर्भाचा सर्वात नंबर 1 चॅनल सिटी न्यूज चॅनल अमरावती येथे काम करतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. आमचे संपादक डॉक्टर चंदू सोजतिया आणि आमची सिटी न्यूजची टीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. ओके, ही पत्रकारांसोबत चर्चा करतोय. काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनामध्ये खास करता चर्चा व्हायला पाहिजे असं वाटतं? महत्त्वाचा मुद्दे तर अनेक आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि याच्यात कास्तकाराचा जो मुद्दा आहे तो खरोखर ज्वलंत मुद्दा आहे. आणि कास्तकाराला नेहमीच आपलं आश्वासन मिळाले. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट आमच्या पत्रकार बंधूंनी जे सांगितले का नागपूर अधिवेशन असते ते, आणि विदर्भाला कुठंतरी अधिवेशनाचा जो टाईम पिरियड आहे तो खूप कमी मिळते, जेणेकरून याच्यात संपूर्ण जे मुद्दे आहेत एवढ्या वेळात कंप्लीट होणं मला असं शक्य वाटत नाही. आणि हे खरोखर एवढे म्हणजे करोडो रुपये खर्च करून जर ती चर्चाच नसेल होत तर ही इथं खरोखर जनतेचं लूट आणि नुकसान असं मला वाटतं. याच्यावर सरकारने किरकोळ विचार करायला पाहिजे आणि इथचा टाईम पिरियड जो अधिवेशनाचा हा तो वाढायला पाहिजे. राहिली गोष्ट आता दुसरी मुद्द्याची म्हणजे इथं महिलाचं आणि महिलापेक्षा जास्ती जे गृहमंत्र्याचं मंत्रालय जे आहे तिथे आपण सोशल मीडियावर रोज आणि नेहमी पाहतो पोलिसाविरोधात अनेक भ्रष्टाचाराचे गुंडागर्दीची वागणूक दिसते. ते एक मुद्दा खूप मोठा आहे, त्याच्यावरही विचार करायला पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे सदनामध्ये. तुम्हाला काय वाटतं कुठं कुठं गुंडागर्दी वगैरे होती किंवा पोलीस प्रशासनाकडून काहीतरी चुकीचे प्रकार घडतात, त्याचं कोणकोणत्या ठिकाणी स्पेसिफिक असं सांगता येईल का जेणेकरून तुमच्या ते निदर्शनास आलं आहे? हां हां. आता इतक्यातलाच एक मुद्दा जो मुंबईचा होता, जिथं एक कॉन्स्टेबल जे होत्या त्या एका व्हिडिओमध्ये एका तक्रारदारावर फेकून मारली, नेम प्लेट आपलं नाव विचारल्यामुळं.
आणि असे तर रोजच सोशल मीडियावर आहेत, असं सांगण्याची काही गरज नाही, तुम्हाला सोशल मीडियावर दिसतच राहते. हो. तुमचं नाव आणि तुमच्या माध्यमाचं नाव? मी महेश मामिडवार फ्रॉम नागपूर आणि विदर्भ एकमत दैनिक पेपरला काम करतो मी. ते. ओके, आता तुम्ही या अलीकडं तुम्हाला काय वाटतं, जे सकाळी ज्यावेळेस एंट्री झाली त्या दरम्यान बऱ्याच आमदारांनी मंत्र्यांनी देखील चर्चा केली, त्या चर्चेवरून काय वाटतं बरं? बघा, सर्वप्रथम मी सूर्योदय चॅनलचे मनापासून आभार मानतो. ठीक आहे, मनापासून आभार मानतो. इथे आज हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि हे अधिवेशन जे होत आहे, हे अधिवेशन याच्याकरता होतं आणि याच्यामध्ये एक विरोधी पक्षनेता पण असतो, पण विरोधी पक्षनेता पण नाही आहे नसल्यामुळे तसेच ज्या आहे नागरिकांच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत. सर्वप्रथम जे आहे शिक्षण आहे, एज्युकेशन जे आहे सर्व जे आहे जे प्रायव्हेट झालेलं आहे. ठीक आहे, एज्युकेशन आणि ज्या मुलांच्या ज्या फीज आहे, ज्या नर्सरीपासूनच्या ज्या फीज आहे त्या फीज एवढ्या वाढलेल्या आहेत की आम आदमी त्या फीज भरू शकत नाही. त्यावर सरकारने खूप लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्यावर पण आरोग्य जे आहे हे पण एक महत्त्व आहे, खूप महत्त्वाचे आहे. त्यावर पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आज नागपूरची कंडिशन अशी आहे की आज नागपूरमध्ये मेडिकलसारख्या ठिकाणी तसेच मेयोसारख्या ठिकाणी औषधी मिळत नाही. आज मेडिकल आणि मेयोमध्ये गोरगरीब लोक येतात ग्रामीण भागातील. ठीक आहे, तर त्यांच्या एवढे प्रॉब्लेम होतात तिथे. ठीक आहे, त्यांना औषधीसुद्धा तिथे मिळत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा एक खूप मोठा मुद्दा आहे. ठीक आहे, शेतकरी बघा तो एक अन्नदाता आहे. अन्नदाता असल्यामुळे ठीक आहे तो आपल्या सर्व लोकांच्या जो आहे त्याच्यामुळे जे आहे त्यांच्यामुळे आपल्याला जे आहे अन्नदाता असल्यामुळे पण तो एवढा मागे राहिलेला आहे की आज त्याची कंडिशन खूप खराब आहे. आज बघा महाराष्ट्रामध्ये 100% पैकी पूर्ण 100% शेतकरी पैसेवाले नाही आहेत. ठीक आहे, 30% शेतकरी जर बघितले तर ठीक आहे, 70% शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट आहे की आता काय बोलावं. ठीक आहे, माननीय फडणवीस साहेबांनी दिवाळी आधी शेतकऱ्यांना अनुदान, विमा, पीक विमा, ठीक आहे, ह्या आश्वासन दिलेलं होतं. ठीक आहे, मला तेवढं कन्फर्म तर नाही माहीत, पण काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. पण अजूनही मला माहीत आहे, पण काही शेतकऱ्यांना आज पण हे अनुदान, पीक विमा हे मिळालेलं नाही. काय नाव तुमचं, कोणत्या माध्यमात? माझं नाव आहे विनोद काकडे फ्रॉम नागपूर. खरं तर या पत्रकारांच्या झालेल्या चर्चा मात्र ग्राउंड लेवलला कोणकोणत्या समस्यांना नागरिकांना, शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं ही खूप महत्त्वाची चर्चा आहे. ते इथल्या पत्रकार बांधवांनी सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून केली आहे. मात्र ही चर्चा अधिवेशनामध्ये होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय मिळतं, त्यांच्या पदरी काय पडतं हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्यजुबडिया, नागपूर.